आज 13 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची आपण माहिती घेऊ. त्यामध्ये आज सेन्सेक्स 1048 पॉईंटने कमी होऊन 76,330.01 अंकाने बंद झालेला आहे. त्याचा आजचा ओपन 76,629.90 होता, वाढून तो 77,128.35 झालेला आहे. सेन्सेक्स नंतर आपण निफ्टी मध्ये बघू. आज निफ्टी 50 मध्ये काय झाले. NSE मध्ये निफ्टी 345.55 अंकाने घटून 23,085.95 अंकाने बंद झालेली आहे. निफ्टीच्या आज सुरुवातीला सकाळी ओपन 23,195.40 झाली असून त्याचा वाढून हाय जो झालेला आहे 23,340.95 झालेला आहे. लो 23,047 दाखवत आहे. निफ्टी नंतर आपल्याला आता आजच्या मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींचा आपण थोडासा आढावा घेऊ. आपण सतत गेल्या आठवड्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये मार्केट निगेटिव्ह असण्याची लक्षणं शोधत आहोत, कारण मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग आणि मोठं प्रेशर मार्केटवर आहे असं दिसत होतं. त्यामुळं आपण थोडासा त्याच्यावर लक्ष देऊ. बँक निफ्टी आज 48,041.25 अंकाने बंद झालेली आहे. 692 अंकाची त्याच्यात घट झालेली आहे. आज आपण ग्लोबल मार्केट कडे पाहिलं असता आज फॉरेन मार्केट निगेटिव्ह आहे. डाव जोन्स आता सध्या थोडासा वाढायला चालू झालेला आहे. ओव्हरऑल युरोपियन मार्केट सुद्धा आज प्रेशर मध्येच आहेत, निगेटिव्ह दिसत आहेत. आज गिफ्ट निफ्टी आपल्याला वाढलेली दिसत आहे बंदपेक्षा. ही उद्यासाठी आपण याचा थोडासा अंदाज बांधण्यासाठी चालू आहे. ती निफ्टीचा रेट आहे 108 अंकाने प्लस दाखवत आहे. दुसऱ्या न्यूज मध्ये आज पाहिलं असता डॉलर इंडेक्स सुद्धा प्लस आहे. सतत आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. गेल्या प्रत्येक व्हिडिओत आपण डॉलर इंडेक्सचं कारण घेतलेलं आहे. ते जसं आज 110 जाऊन आलेलं आहे. 110 पॉईंट वरती पण जाऊन आलेला आहे. आज हायेस्ट झालेला आहे डॉलर इंडेक्स. इंडिया विक्स आज 7.5% वाढलेला आहे. आज आपल्या माहितीनुसार निगेटिव्ह जे आहेत ते सगळे स्ट्रॉंग आहेत. त्याच्यावरून आपल्याला साधारण अंदाज बांधता येईल असं एक बरोबर आपल्याला दिसत आहे. US डॉलर वाढत आहे 86.06. आता मार्केटवर प्रेशर कशाचा आहे, काय झालेलं आहे त्याचा आपण थोडासा अंदाज घेऊ. मार्केट का घटत आहे त्याचं काय आपल्याला निदान सापडते का. आज AFI डाटा बघूया. फंड ऍक्टिव्हिटी बघूया. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टिंग इन्स्टिट्यूटने 20,133 कोटीचा माल खरेदी केलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट 12,067.44 कोटीची विक्री केलेली आहे. नेट फिगर कॅश मध्ये आपल्याला 8,066.07 कोटीची खरेदी दिसत आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूटने 13 जानेवारीला 10,978.18 ची खरेदी केलेली आहे. 18 कोटीची खरेदी केलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट विक्री ही 15,871.02 ही विक्री केलेली आहे. FI ची नेट फिगर -4,892 दिसत आहे. आज फ्युचर ऑप्शन किंवा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केले आपण बघूया. FI ने कॅश मार्केट मध्ये बघितलेली आपण नेट फिगर इथं दिसत आहे. DI ची पण नेट फिगर दिसत आहे. आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे प्लस मायनस करून आलेली ही फिगर असते. त्याप्रमाणे इथं आपल्याला नेट फिगर दिसत आहे. FI चं इंडेक्स फ्युचर मध्ये आता आपण पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये 1681.05 ची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये आपल्याला 299.06 कोटीची खरेदी दिसत आहे नेट मध्ये. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये
49 कोटीची आपल्याला नेट परचेस दिसत आहे. मिड कॅप निफ्टी मध्ये नेट सेल्स दिसत आहे 38.09 ने सेल्स दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 0.45 ची विक्री दिसत आहे. आता आपण FI चा इंडेक्स ऑप्शन मधील डाटा बघूया. निफ्टी 50 मध्ये आज ऑप्शन्स मध्ये 21,356.96 इतकी ऑप्शन बाईंग दिसत आहे निफ्टी 50 मध्ये. त्याचा आपण क्रॉस चेक ऑप्शन चेन मध्ये बघत असतो. त्या पण आपल्याला रिझल्ट दिसतात. आपण मागील एका व्हिडिओमध्ये ऑप्शन चेन बद्दल माहिती दिलेली आहे. या चॅनलवर अवेलेबल आहे, आपण बघू शकतो. याच्यात आपण ऑप्शन चेन, ATM कॉल, ॲट द मनी कॉल, OTM कॉल, इन द मनी कॉल ऑप्शन असं आपण सर्व माहिती डिटेल दिलेली आहे. त्याप्रमाणे आता आपल्याला दिसत आहे इथं पुट साईडचे सगळे वाढलेले दिसत आहे. त्यामुळे ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला काय असेल याचा अंदाज लावता येतो. थोडं थोडं आपण लक्ष देऊन व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला याची माहिती येत जाईल. आपण आता निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 6,198.43 कोटी निफ्टी बँक ऑप्शन सुद्धा खरेदी केलेले दिसत आहे. आपण इथं बँक निफ्टीचे सुद्धा ऑप्शन बघू शकता. NSE वर सगळे डाटा आपल्याला मिळतात. इथं सुद्धा आपल्याला कोणत्या स्ट्राईक रेट, ह्याला आपण स्ट्राईक रेट म्हणतो, 4800 हे ॲट द मनी असतं. इथून कोणते आपल्याला पुट ऑप्शन बाय केलेले आहेत, कोणते कॉल ऑप्शन सेल केलेले आहेत, NSE च्या वेबसाईटवर बघता येतं. आपण स्वतः व्हिडिओ बघितल्यानंतर वेबसाईट ओपन करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाही समजलं तर आणि एक दोन वेळा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आज डाटामधून निफ्टी फायनान्शियल मध्ये ऑप्शन मध्ये निफ्टी मध्ये 116.57 कोटीचे ऑप्शन सेल आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये नेट बाय दिसत आहे ऑप्शन मध्ये प्लस 611.41 कोटी. बाकी स्टॉक फ्युचर मध्ये आपण बघितलं असता स्टॉक फ्युचर्स मध्ये आपल्याला दिसत आहे साधारण 13 जानेवारी आज 2025 ला 2247 कोटी स्टॉक फ्युचर मध्ये बाय केलेले आहे. ते आपण टॉप गेनर लुजर मध्ये बघू शकता. आज स्टॉक फ्युचर कोणते प्लस आहेत, किती टक्क्यांनी प्लस आहेत, त्याच्यात ओपन इंटरेस्ट बघू शकतो आपण, आउटस्टँडिंग पोझिशन बघू शकतो. त्यामुळं आपल्याला तिथं माहिती मिळून जाते. स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 3425 कोटीचे मायनस फिगर दिसत आहे. स्टॉक ऑप्शन आपण इंडिव्हिज्युअल स्टॉकचे ओपन इंटरेस्ट आणि साधारण आउटस्टँडिंग पोझिशन बघून त्याची माहिती आपण घेऊ शकतो. थोडंसं फार डिटेल झाल्यानंतर व्हिडिओ मोठे होतात. मी सांगितल्याप्रमाणे जितके महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण दिवसभरातले कव्हर करता येईल तितके करतो. गोल्ड थोडं स्ट्रॉंग राहिलेलं आहे. आपण ही कारण मागील व्हिडिओमध्ये सतत गेल्या आठवड्यात बघत होतो. IT सेक्टर, गोल्ड, डॉलर 2-3 आपल्याला वाढताना दिसत आहे. ग्लोबल इंडायसेस नंतर आपण इथं सेक्टरल मध्ये जर गेलो असता आपल्या इंडियन इंडायसेस मध्ये जर बघितलं तर आपल्याला इथं सेक्टर मध्ये दिसत आहे. साधारण गेल्या वेळेला आपल्याला IT निफ्टी प्लस दिसत होती. आज ती सुद्धा मायनस आहे पूर्ण 610 अंकाने. त्याच्यात आज प्लस मध्ये आलेले एकच दिसत आहे TCS. त्याच्या रिझल्टची न्यूज आपण बघितली होती. त्याच्यानंतर आज मार्केट बंद झाल्यानंतर HCL टेकचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. आणि एका मागील व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कुठं आणि कसं पाहायचं हे आपण डिटेल दिलेलं आहे. इथं आपण रिझल्ट पाहू शकता. रोजच्या रोज ज्या स्टॉक आपल्याकडे आहेत त्याचे रिझल्ट कधी आहेत, कॉर्पोरेट ऍक्शन कधी आहे, काय मीटिंग कधी डिक्लेअर आहे, हे आपण बघण्यासाठी गेल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याच्यात आपण बघू शकतो. बाकी सेक्टर मध्ये आपण पाहिलं असता आज कोणताही सेक्टर मध्ये प्लस दिसत नाही आपल्याला. प्रत्येक सेक्टर इंडायसेस मध्ये मायनस दिसत. ॲक्सिस बँक थोडंसं स्ट्रॉंग दाखवत आहे. ॲक्सिस बँकचा अवेटिंग रिझल्ट आहे 16 तारखेला आणि रिलायन्स एक रिझल्ट येणार आहे 16 तारखेला. रिझल्ट पण येणार आहे. रिझल्टच्या तारखा आपण पाहत राहणार
आणि जसा रिझल्ट जवळ येईल त्यात प्राइस एक्शन काय होत असते आणि रिझल्ट आल्यानंतर त्याच्यात काय नेमका परिणाम दिसून येतो हे आपण थोडंसं वॉच केल्यानंतर आपल्याला ट्रेडिंगला माहिती करताना किंवा डिलिव्हरी घेताना फायद्याचं ठरेल. काही स्टॉक रिझल्टला डिव्हिडंडच्या अपेक्षेने घेणं उचित पण ठरत नसतं, कारण त्याचे व्हॅल्युएशन जास्त होत असतं. ते आपल्याला परत सांभाळणं मुश्किल होतं, आपलं भांडवल त्याच्यात अडकून राहतं आणि ग्रोथ ही त्याची ठरलेली असते. वार्षिक रिटर्न आपण बघून त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे. जसं की आपण आता कालच रिझल्ट झालेल्या TCS ला बघू शकतो. आपण याचे डिव्हिडंड कुठं बघायचे? डिव्हिडंड आपल्याला लागू होण्यासाठी आपण किती तारखेला खरेदी केलं पाहिजे, एक्स डेट किती आहे हे सुद्धा मागील व्हिडिओमध्ये बघायला शिकलेलं आहे. या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओ उपलब्ध आहे. आपण माहिती म्हणून थोडे बघू शकतो. आता आज मार्केट अचानक घटण्याची कारणं किंवा आज पॉझिटिव्ह म्हणलं तर आपल्याला एक डाटा चांगला मिळाला होता. आज इंडियाचा आपला वार्षिक इन्फ्लेशन रेट जो आहे डिसेंबर टू डिसेंबर हा थोडा कमी झाला होता. ही एक चांगली पॉझिटिव्ह बाब होती. पण मार्केटच्या निगेटिव्ह मोड पुढे काही चाललेलं नाही आहे. इथं प्रिव्हियस 5.48 होता, ऍक्च्युअली आता जो आलेला आहे तो 5.22. फार मोठा फरक नाही आहे, पण ठीक आहे. वा निगेटिव्ह नाही आहे. दुसरा एक व्ह्यू होता आपला की फेडरल बँक रेट वाढवण्याची कमी करण्याची जी भीती होती ती थोडीशी कमी वाटते, कारण त्यांचा जॉब क्लेम डाटा हा चांगला आलेला आहे पॉझिटिव्ह. त्यामुळं आता मार्केटमध्ये इथं आता खूप खाली आल्यानंतर आपण थोडं थोडं पॉझिटिव्हची कारणं मिळतात का ती शोधायला चालू करायला पाहिजे. अजून कुठंपर्यंत जाऊ शकते आपण इथं साधारण या वेबसाईटवर मी बघत आहे, इथं टेक्निकल व्ह्यू मध्ये निफ्टी 22,800 पर्यंत जाऊ शकते असं यांचं म्हणणं आहे. बँक निफ्टी 47,870 तोडलं तर आणि थोडं खाली जाऊ शकते. बऱ्याच लोकांनी जी कारणं काय दिलेली आहेत, आपण जी कारणं बघितली होती 20 तारखेचं जे ट्रम्प जे चालू होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी असं सांगितले की ते डॉलर त्यांना मजबूत करायचं आहे त्यांच्या इकॉनॉमीसाठी. मार्केटमध्ये जवळजवळ जास्तीत जास्त प्रेशर आज मार्केट घटण्याचं सलग ह्या आठवड्याचं कारण किंवा बाकी सगळेच युरोपियन मार्केट दबावात असण्याचं कारण की त्यांच्या ज्या 20 तारखेच्या इव्हेंटमध्ये त्यांनी फार मोठ्या जर घोषणा केल्या तर आपल्या मार्केटवर प्रेशर येऊ शकतं. म्हणून डॉलर मजबूत करणे हे त्यांचं एकमेव हेतू आहे. त्याच्यात आपल्याला क्रूड थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळं 20 तारखेपर्यंत मार्केट आपल्याला प्रेशरमध्ये दिसणार आहे. आता ते कुठंपर्यंत दिसते, मार्केट ऍक्च्युली सगळ्या गोष्टी डिस्काउंट करत असतं आणि नेमकं जेव्हा त्यांचं अनाउन्समेंट होईल तेव्हा नेमकं आपल्याला इतकं घटायला नाही पाहिजे असं वाटून परत थोडंसं रिव्हर्स येऊ शकतं. ओव्हरसोल्ड म्हणतो आपण त्याला. साधारण निफ्टी 50 मध्ये आज आपण बघितलं 2.4 घटक दिसत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण 23,260 तुटल्यानंतर हा फिबोनाची रिट्रेसमेंट एक इंडिकेटर आहे. तो इंडिकेटरचा स्तर तुटल्यानंतर फार 22 साधारण 23,000 आपण बघितले असता निफ्टी 23,000 पर्यंत येऊन गेलेले आहे. त्यानंतर इंडिया विक्स आपण पाहिल्याप्रमाणे 7 हप्त्याच्या आता जास्तीत जास्त रेटवर आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक्सपर्ट लोकांचं की 22,800 पर्यंत जाऊ शकते आणि साधारण त्यांनी परत हे फिबोनाची रिट्रेसमेंट इंडिकेटर वरूनच त्यांनी ते सांगत आहे. आणि चार्ट आणि इंडिकेटर्स याचा एक वेगळा आता व्हिडिओ आपल्याला बनवायला लागणार आहे. त्याचे तुर्तास हे इंडिकेटर आहे असं आपण समजून पुढे जाऊ. आणि त्यांची कारणं आपण जी बघितलं असता इथं दाखवलेलं आहे या न्यूज नुसार. अमेरिकी डॉलर इंडेक्स जो आपण रोज बघत आहे त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, तो वाढल्यामुळं आपला रुपया कमजोर झाल्यामुळं डॉलरसाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात. त्यामुळं आपल्या मार्केट थोडंसं कमकुवत होतं. दुसरं त्यांच्याकडं कारण आहे की राष्ट्रपतीच्या रूपमध्ये डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते काय त्यांचं अनाउन्समेंट होईल काय होईल किंवा तिकडं त्यांचं जे मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यासाठी
इंटरेस्ट रेट म्हणा. परत आपण एक इंटरेस्ट रेटवर व्हिडिओ बनवलेला आहे. आपले इंटरेस्ट रेट सलग कमी काही झालेले नाही आहेत. इंटरेस्ट रेट ही आपल्या पुढं मोठी म्हणलं तर एक आव्हान आहे आपल्याला. इंटरेस्ट रेट कमी होणं गरजेचं आहे. ते तर आपल्या बजेटमध्ये काय होणार आपल्याला माहित नाही. आपण थोडं थोडं अंदाज घेत रोज थोडं थोडं बघत जाऊ. बाकी यांच्याकडे दुसरं म्हणलं तर न्यूज मध्ये आपल्याला आता तर निगेटिव्हच दिसत आहे. थोडंफार डिटेल बघितलं असतं अजून बाजारामध्ये थोडंसं मंदी किती बाकी आपल्याला माहित नाही आहे. वेगवेगळ्या हे जे ब्रोकिंग फर्म आहेत त्यांचे अंदाज इथं दिसत आहेत आपल्याला. हे आपण सतत वाचन करत राहिलं, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरून माहिती घेतली तर आपल्याला कुठंपर्यंत जाऊ शकते. आणि जर व्हॅल्यू बाईंग करायची असेल तर इथंपर्यंत जाणार आहे समजून आपण आता काय घेऊ शकतो. आज आपण घेणारा स्टॉक अजून थोडा भेटणार आहे असं समजून आपण 100 क्वांटिटी मध्ये 10-20 क्वांटिटी तर आज घेऊ शकतो. असं करत करत, कारण बॉटम आणि टॉप कोणाला सापडत नसतात, आपण ऍव्हरेज करूनच तिथपर्यंत जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आजचा मार्केटचा ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. मला वाटते बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. काही जर राहिला असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ खरंच आवडला नाही आवडला, माहिती कशी वाटते, याचा काय उपयोग होतो का, साधारण आपल्याला दिवसभरात ह्या घडणाऱ्या घडामोडींचा एक 8-10 मिनिटात एक आढावा देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सर्वांना हे समजावं, सर्व स्तरावरील लोकांना, की आपली गुंतवणूक होत राहावी, आपल्याला त्याच्यातून एक मोठा निधी भविष्यात तयार व्हावा, यासाठी आपण सर्वांना समजेल असं सोप्या भाषेत बनवत असतो. तरी पण त्याच्यातनं काही अडचणी आल्या, कारण हे शब्द आपल्याला रोजचे नसतात. तसं वाटलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. धन्यवाद.